हॅलो गाईस, तर आज गेलो आम्ही आजोबा पर्वतवर. तर आजोबा पर्वतवर जाण्यासाठी आपला रस्ता इथून सुरू होतो. तर इथून पुढून मी टाइमलॅप्स व्हिडिओ सुरू घेतली. बोललो टाइमलॅप्स काय जास्त लांबपर्यंत नाही घ्यावा, म्हणून मी पहिल्या टप्प्यापर्यंत घेतली, कारण की जास्त लॉंग व्हिडिओ नव्हती दाखवायची. तर इथून आपल्या आजोबा पर्वतवरच्या नागमोडी रस्त्यानं सामोरे जाणं मी आजोबा पर्वताच्या हाय लेवल ऑफरोडिंगवर पोचलो. ही हाय लेवलच्या ऑफरोडिंगवर एवढा चिखल होता, तर गाडी सरकली असती तर डायरेक्ट चिखलात पडून तोबाडा रंगली असती. कशी बशी हाय लेवलची ऑफरोडिंग आलो आम्ही पार केली आणि गाडी कोपऱ्यातून काढून कोपऱ्यातून काढून गाडी आम्ही पुढे गेलो. म्हणला सीतामाईचा हात दाखवा, पण तो मागच सरकून राहिला. तर या हाताला काही दाखवायला नाही भेटला. तर आम्ही वाघोबाच्या इथं पोचलो. वाघोबाचा दर्शन घेऊन आम्ही आजाच्या तिथं पुढे पोचलो. पर्वतमध्ये आम्ही एंट्री मारली असता आम्ही मंदिराच्या 4 पायऱ्या चढून वरती गेलो. पायऱ्या चढून वरती गेले असते एक गोष्ट लक्षात आली की आज माकडाचं बिलकुल नव्हती, नाही तर माकडांचा एवढा धुडकूस असतो की बोलून पाहता नाही. अशा प्रकारे आज आमच्या आजोबा पर्वतचा नजारा असा आहे. तर मी पटकन गेलो आणि मंदिरात पाय पडून आलो. तर इथे आपल्या बालयोगी नरेंद्रनाथजी यांची समाधी. तर अशा प्रकारे बाबाजी इथे राहत होते. इथे बाबाजींचा पलंग होता, पण तो सध्यापुरती काढलेला आहे. अशा प्रकारे बाबाजींचं घर आपल्याला पाहायला मिळतं. तर आम्ही नागमोडी वळणाला परत सामोरे जाऊन आमच्या घराकडे निघालो. तर इथंच या ब्लॉगला मी एंड करतो.